हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये. मी दिलीप मुसळे. आपण आज राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा पेपर या ठिकाणी विश्लेषणासाठी घेतोय. तर या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्या एक्झॅक्टली आयोगाचा सध्या प्रश्न विचारण्याचा ट्रेंड काय आहे, कोणत्या टॉपिकवर विशेष भर दिला जातो, एक्झॅक्टली एलिमिनेशनचा वापर करून त्याचबरोबर बेसिक संकल्पनांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. ही एक्झाम झालेली आहे, परंतु लक्षात ठेवा ह्या पेपरचं जे ॲनालिसिस आहे हे गट ब मुख्य परीक्षा 2024 त्याचबरोबर गट क मुख्य परीक्षा 2024 का ज्या पेंडिंग आहेत यांच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. आपण ए सेट प्रमाणे या ठिकाणी डिस्कशन घेतोय. तर या ठिकाणी जर तुमच्याकडे पेपर जर नसेल तर MPSCच्या या वेबसाईटवरून तुम्ही हा पेपर डाउनलोड करा. मी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यातून ए सेट प्रमाणे इंग्लिशचे जे प्रश्न आहेत 51 ते 100 पर्यंत त्याचं या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी आपण घेतोय. चला लेक्चरला सुरुवात करूयात मित्रांनो. तर जस्ट लेक्चरच्या आधी थोडंसं माझ्यासाठी 1 मिनिट घेतो मित्रांनो. तर या ठिकाणी आपलं एक ॲप्लिकेशन आहे दिलीप मुसळेज इंग्लिश अकॅडमी. या ॲप्लिकेशनमध्ये एक अत्यंत छान आणि ज्याला आपण म्हणतो की इफेक्टिव्ह असा कोर्स या ठिकाणी मी लॉन्च केलेला आहे, इंग्लिश PYQ ॲनालिसिस. तर या ठिकाणी मित्रांनो टॉपिक वाईज आणि फुल लेंथ अशा दोनही फॉर्मॅटमध्ये 2011 ते 2024 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण या ठिकाणी केलेले आहे. आणि हा जो काही कोर्स आहे हा अगदी नाममात्र फक्त 249 रुपयाला पूर्णपणे तुम्हाला पाहता येणार आहे. 6 महिन्यापर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे बघा. त्या पलीकडं आता येणारी गट कच्या टार्गेट जो कोणी करत असेल तर गॅरंटेड या ठिकाणी 40+ जर मार्क्स पाडायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा ॲप्रोच नक्की कामाला येणार आहे. नक्की जॉईन करा. चला आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा 51 पासून ते 100 पर्यंतचे या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. छान पद्धतीने समजून घ्या कशा पद्धतीने उत्तर द्यायचे ते बघा. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच अशा प्रकारचा प्रश्न विचारला. डायरेक्टचा इनडायरेक्ट स्पीच करायचा. कॉल द फर्स्ट विटनेस सेड द जज. आता बघा या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे ही पहिली गोष्ट आज्ञार्थक वाक्य आहे. कारण आज्ञार्थक वाक्याची सुरुवात आपण क्रियापदाच्या मूळ रूपानं करत असतो. ठीक आहे. मग जर डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य आज्ञार्थक असेल तर अशा वाक्याचं जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करता तेव्हा रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ज्या ठिकाणी जसं सेड दिलेलं आहे तर सेड ऐवजी तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून कमांडेड, ऑर्डर्ड, ॲडवाइज, सजेस्टेड, इन्स्ट्रक्टेड, रिक्वेस्टेड याच्यापैकी एखादं घ्यावं लागतं. ठीक आहे. या ठिकाणी जज आहे तो रिक्वेस्ट तर करणार नाही. जज हा कमांड देतो, जज हा ऑर्डर देतो. लक्षात ठेवायचं. त्यामुळे या ठिकाणी अर्थाप्रमाणे कमांडेड, ऑर्डर सारखं एखादं रिपोर्टिंग वर्ब पाहिजे होतं. आता जर तुम्ही एलिमिनेशनचा जर वापर केला तर तुम्ही नीट लक्ष ठेवायचा. इथं भूतकाळातलं क्रियापद आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा भूतकाळच घ्यायचा आहे. पूर्ण वर्तमान काळ कधी रिव्हर्स होणार नाही. या ठिकाणी पण पूर्ण वर्तमान काळ दिलेलं आहे. हे 2 पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झाले. का या ठिकाणी क्रियापदं चुकलेली आहेत. तिसरी गोष्ट डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य असतं डायरेक्ट स्पीचमध्ये ते तर ते जनरली डबल इन्व्हर्टेड कॉमात देतात. अशा वाक्याचा जेव्हा इनडायरेक्ट स्पीच करता तेव्हा सगळे पंक्च्युएशन रिमूव्ह केले जातात. यांनी तिसऱ्या पर्यायामध्ये, चौथ्या पर्यायामध्ये पंक्च्युएशन परत वापरलेली आहे का जे ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. म्हणजे तसंही जरी केलं तरी उत्तर तुमचं एकच येतं. ते चेक करा. द जज हा सुरुवातीला घ्यायचा आहे. रिपोर्टिंग वर तुम्ही कमांडेड घेतलेलं आहे आज्ञार्थक वाक्यासाठी. इथं देम हा डमी या ठिकाणी ऑब्जेक्ट या ठिकाणी वापरलेला आहे. एक्झॅक्टली जज जो असतो तो इतरांना कमांड देण्याचं काम करतो. या ठिकाणी देम आलेला आहे. आणि डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना डबल इन्व्हर्टेड कॉममधलं वाक्य आज्ञार्थक आहे त्यामुळे टूचा वापर आपण कनेक्टिव्ह म्हणून करतो. त्याच्यानंतर क्रियापद मूळ रूपात येतं. म्हणजे या ठिकाणी 2 + V1 असं इन्फिनिटिव्ह तयार होतं. उरलेल्या वाक्यामध्ये काहीही बदल नाही आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर क्लिअर आहे. दुसरं उत्तर बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. खूप सोपा प्रश्न आहे. द प्रेसिडेंट टूक द मॉरल हाय ग्राउंड. द मॉरल हाय ग्राउंड नावाची एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. याचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्यांनी हे नोट डाऊन करा. टेकिंग द मॉरल हाय ग्राउंड नावाची जनरली एक इडियम आहे, इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. आणि त्याचा मिनिंग बेसिकली होतं टू से दॅट यू आर मॉरली बेटर दॅन समवन एल्स. तुम्ही इतरांपेक्षा नैतिकदृष्ट्या थोडेसे बेटर आहात असं तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे त्याचा तुम्हाला जर मिनिंग जर शोधायचं असेल तर बघायचं स्टूड ऑन ए पोडियम काहीच संबंध नाही. हे नॉनसेन्स पर्याय आहे. ऑज मॉरली इनकरेक्ट तर हा मॉरली हाय आहे त्यामुळे निश्चित हा इनकरेक्ट होणार नाही आहे. ब्रॉट द मॉरल डाऊन, डाऊन पण होणार नाही. म्हणजे अर्थाप्रमाणे ऑज ऑनेस्ट ज्याचं मॉरल नैतिकदृष्ट्या तो थोडासा इतरांपेक्षा बेटर आहे म्हणजे तो ऑनेस्ट असला पाहिजे. कॉन्टॅक्च्युअली उत्तर 4 नंबरचं कन्फर्म आहे.
पुढचं, आयडेंटिफाय द काइंड ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. आता ह्या प्रश्नाच्या बाबतीत एक थोडीशी संदिग्धता आहे. आता आयोगानं उत्तर देताना त्यांनी 3 दिलेलं आहे, परंतु तरी पण मी तुम्हाला या बाबतीत थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. बघायचं, तुमच्या वाक्याचा कर्ता दिलेला आहे ही, कर्त्याच्या नंतर क्रियापद घेतलेले V2 म्हणजे गॉड झालेले. आता लक्षात ठेवायचं, वाक्यात जे क्रियापद येतं, वाक्यातील क्रियापदाला जर तुम्ही होमनं जर प्रश्न विचारला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट भेटतं. वाक्यातील क्रियापदाला जर व्हॉटनं प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. पण ह्या वाक्यामध्ये दोनही ऑब्जेक्टच आहे. हरला मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणणार आहे आणि अस्प्लेंडेड प्रेझेंटला मी डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळणार आहे. मग आता लक्षात ठेवायचं, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय. ज्या क्रियापदाच्या नंतर त्याचं कर्म येतं त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. ज्याच्यानंतर कर्म येत नाही किंवा कर्म घेण्याची गरज पडत नाही आहे त्या वाक्याला आपल्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. ज्या अर्थी वाक्यात वर्ब ऑब्जेक्ट आलेला आहे त्या अर्थी ते इनट्रान्झिटिव्ह होणार नाही. मग आता लक्षात ठेवायचं, हे वर्ब आहे ट्रान्झिटिव्ह, हे तर क्लिअर झालं. आता त्यांनी ट्रान्झिटिव्हमध्ये डिटेलमध्ये 2 पर्याय दिलेले आहेत. कारण जे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे तर जनरली ट्रान्झिटिव्ह वर्बचे पुन्हा एकदा 3 प्रकार पडतात. एक आहे तुमचा मोनो ट्रान्झिटिव्ह. मोनो म्हणजे सिंगल, का ज्या क्रियापदाच्या नंतर एकच ऑब्जेक्ट येतं ते झालं मोनो ट्रान्झिटिव्ह. दुसरं जे आहे तुमचा डाय ट्रान्झिटिव्ह. डाय म्हणजे 2, ज्या क्रियापदाच्या नंतर 2 ऑब्जेक्ट येतात त्याला डाय ट्रान्झिटिव्ह बोललं जातं. आणि जो तिसरा जो पर्याय आहे त्याला बोललं जातं कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह. कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह म्हणजेच काय, तुमच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर कर्म आहे पण कर्माच्या नंतरही तुम्हाला एक तर कॉम्प्लिमेंट किंवा ॲडव्हर्बियल काहीतरी जोडावंच लागणार आहे. जोपर्यंत कर्माच्या नंतर काही जोडत नाही, जनरली कॉम्प्लिमेंट जोडत नाही, तोपर्यंत वाक्य कंप्लीट होत नाही. त्यामुळे याला कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह बोललं जातं. जनरली हे 3 प्रकार आहेत. तर जनरली यांनी काय केलेलं आहे की डाय ट्रान्झिटिव्ह, ज्या अर्थी वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे म्हणजे डाय ट्रान्झिटिव्ह हे उत्तर बरोबरच आहे. परंतु अजून एक गोष्ट, का जे वर्ब डाय ट्रान्झिटिव्ह आहे ते ट्रान्झिटिव्ह तर असणारच आहे. त्यामुळे जनरली याचं सुद्धा उत्तर चुकीचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथं A आणि 3 म्हणजे 1 आणि 3 असे दोन्ही उत्तरं अपेक्षित होती. त्यामुळे इथं एक उत्तर निघत नाही. आता इथं बाबतीत लक्षात ठेवायचं, जर ठरवलं तर आपण हा प्रश्न एक तर कॅन्सल करू शकतो. कारण इथं जे ट्रान्झिटिव्ह आहे ते डाय ट्रान्झिटिव्ह असू शकतं, म्हणजे जे डाय ट्रान्झिटिव्ह ते ट्रान्झिटिव्ह असणारच असा पर्याय द्यायला नको होता. त्यामुळे आयदर हा प्रश्न कॅन्सल करा, हा एक मेन उत्तर हे आहे. अदरवाईज जर तुम्हाला उत्तर जर ठेवायचंच असेल तर तुम्ही 3 नंबरला जास्त ॲक्युरेट देऊ शकता. कारण यांनी थोडेसे डिटेलमध्ये त्याचे सब टाईप विचारलेले आहेत, ते डाय ट्रान्झिटिव्ह हे मोर ॲक्युरेट येते. त्यामुळे बघू आता आपण याच्या बाबतीत काय होते ते. जनरली हे दोन्हीच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. 3 तर ॲक्युरेट उत्तर आहे, परंतु ए चुकीचं नाही हे पण लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं, आता आयडेंटिफाय द डिग्री ऑफ कम्पॅरिझन विचारले. फ्रांक इज द लिस्ट टॉल ऑफ द बॉईज. जनरली ऑफ दची फ्रेज आलेली वाक्यामध्ये. तर नोटीस करायचं, लिस्ट हा जो शब्द आहे हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे लिटल हा पॉझिटिव्ह डिग्रीत आहे, लेस हा कम्पॅरेटिव्ह डिग्रीत आहे, लेसच्या नंतर नेहमी द्यानच येत असतो, आणि लिस्ट हा बाकी सुपरलेटिव्ह डिग्रीत आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीत जे ॲडजेक्टिव्ह येतं त्याच्या अगोदर आपल्याला द हे आर्टिकल घ्यावं लागतं, जे ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे उत्तर तुमचं 3 नंबरमध्ये येत आहे. पुढचा दिलेला आहे, फाइंड द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड मगी. मगीला तुम्हाला सिनॉनिम विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी तुम्हाला पर्यायामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. तर त्यातले काही शब्द ऑलरेडी येऊन गेलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये. फॉर एक्झाम्पल विंडी. विंडी म्हणजे अत्यंत जोराचा वारा, लक्षात ठेवायचं विंडी. दुसरं दिलेलं आहे ब्रीज. ब्रिजी ज्याला आपण बोललो जातो, एक आशरीतनं वारा आहे ज्याला आपण वाऱ्याची झुळूक म्हणतो, कमी प्रमाणामध्ये अगदी हलकासा आल्हाददायक आशरीतनं तुम्हाला आपण वारा असं त्याला ब्रिझी असं बोललं जातं. ते ह्युमिडिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो हवेमधली आर्द्रता. तर जनरली मगी जो दिलेला आहे, मगी हा वेदरच्या संदर्भात येतो अँड इट मीन्स वॉर्म, थोडंसं उकडल्यासारखं होतं, विथ स्लाइटली वेट. ज्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, हवेमध्ये आर्द्रता आहे, आणि ज्याला आपण थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो जनरली ह्युमिड. त्यामुळे इथं तुमचं ह्युमिड हे उत्तर असलं पाहिजे, निपी उत्तरात येत नाहीये. ज्याला आपण म्हणतो व्हेरी कोल्ड अँड चिली विंड, म्हणजे वारा आहे पण अत्यंत असं ज्याला आपण म्हणतो की थंड आहे. तर इथं उत्तर तुमचं ह्युमिड निघतंय, का ज्या वातावरणामध्ये असं बाष्प आहे, आर्द्रता आहे, अशा स्वरूपाचं 2 नंबरमध्ये उत्तर आहे. बाकीचे शब्द महत्त्वाचे. आता हा प्रश्न खूप छान त्यांनी फॉर्म केलेला आहे, आणि या जे 4 पर्याय दिलेले आहेत हे 4ही पर्यायांचे तुम्हाला मिनिंग माहिती असावं. लेक्चरमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळे लिहून ठेवू शकता.
कारण यातली एक फ्रेज या ठिकाणी आज प्रश्नात आलेली आहे, सांगता येत नाही, उद्या एखाद्या पेपरमध्ये उरलेल्यापैकी एखादी येऊ शकते. त्यामुळे सगळं इम्पॉर्टंट आहे, त्यातल्या काही येऊन पण गेलेले आहेत. पहिले दिलेले पाहिजे ओव्हर अँड अबाव, इट मीन्स इन ॲडिशन टू. लक्षात ठेवा, च्यापेक्षा अधिक ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. नाऊ अँड देन ज्याला आपण ओकेजनली असं म्हणतो, एखादी गोष्ट आपण ओकेजनली करत असतो. पुढे दिलेले ऑन द होल, ऑन द वेल इट मीन्स जनरली, सगळ्या गोष्टींचा विचार घेता, बरोबर आहे की नाही. आणि चौथं येतं तुमचं वन्स अँड अगेन, याला आपण ओकेजनलीच असं म्हणतो. मग तुमचं वाक्य बघायचं, जनरली स्पीकिंग माय पेपर वॉज कन्सिडर्ड सुपेरियर टू हिज. जनरली स्पीकिंग म्हणजे याचं उत्तर आलं पाहिजे ऑन द होल. पर्याय क्रमांक 3 मध्ये एक एक्झॅक्ट उत्तर आहे, परंतु मी सजेस्ट करतो ह्या बाकीच्या फ्रेजेस प्रत्येकानं नोट डाऊन करा, का ज्या पुढच्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, आयोग आणि आपण एक विद्यार्थी म्हणून आपल्यामध्ये हा एवढाच एकमेव दुवा आहे, म्हणजे एवढंच एकमेव आपल्याकडं माध्यम आहे का नक्की आपण आयोगाला डिकोड करू शकतोय. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या पॅटर्नला, ट्रेंडला समजून घेण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडत असते. त्यामुळं जे चारही पर्याय आहेत, ह्या चारही पर्यायांचा विचार करा. भले एक उत्तर म्हणजे एक पर्याय या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये सापडावं लागेल किंवा शोधायचं असेल, पण बाकीचे पर्याय पुढच्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणार आहे आणि म्हणून PYQची तयारी करायची. ठीक आहे, पुढे बघा आता या ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. आय वॉज व्हेरी फर्म अबाउट व्हॉट आय वॉन्टेड. आता या ठिकाणी बघायचं, आय वॉज व्हेरी फर्म. फर्म म्हणजे तुम्ही दृढ निश्चय केलेला, एखाद्या गोष्टीवर तुम्ही ठाम आहात. मग यालाच आपण काय म्हणतो, रिझोल्यूशन केलेलं आहे. इट मीन्स तुम्ही मनामध्ये काहीतरी विचार केलेला आहे, ठाम निर्णय घेतलेला आहे, त्याला रिझोल्यूट असं बोललं जातं. करेक्ट मिनिंग हार्ड होणार नाही, सिक्युअर्ड आणि सॉलिड हे वेगळे शब्द आहेत. पुढे बघायचं, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. तर हा खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर बहुतांशी विद्यार्थ्यांचं अपेक्षा आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं नसेल, कारण थोडं ऑड टाईपची फ्रेज आहे. तर नीट बघायचं, दे नीड टू वेट म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो वजन करणे, बरोबर आहे. दे नीड टू बेनिफिट अगेन्स्ट रिस्क. म्हणजे जनरली आपण याच्यावर विचार करायला पाहिजे का एका बाजूला तुमच्याकडे बेनिफिट आहे, दुसऱ्या बाजूला रिस्क आहे, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स क्रिएट करायचं आहे. थोडक्यात या ठिकाणी वेटचा अर्थ होतो बॅलन्स क्रिएट करणं. बॅलन्स उत्तरात आलं पाहिजे का जो या ठिकाणी दिलेला आहे. अँड दे हॅज टू वे अप द पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटी वे अप करायचं म्हणजे तुम्हाला विचार करायचा, थिंक. इट मीन्स टू कन्सिडर समथिंग. त्या ठिकाणी 1 नंबरमध्ये एक्झॅक्ट उत्तर आहे, बाकीचे उत्तर येणार नाहीत, एक्झॅक्ट आहे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. नीट बघायचं, आता तुम्हाला खूप छान पद्धतीनं प्रश्न विचारला आहे क्वेश्चन टॅगचा. बघायचं, ओपन द डोअर. बघायचं, जर वाक्य जर तुम्हाला दिलेलं वाक्य जर आज्ञार्थक असेल तर आज्ञार्थक वाक्याचा जो काही क्वेश्चन टॅग आहे तो तुम्हाला विल यू घ्यायचा आहे. जनरली विल यू आणि ओंट यू दोन्ही पण चालतात, परंतु जनरली इथून मागच्या पेपरचं उत्तर जर डोळ्यासमोर जर ठेवली तर आज्ञार्थक वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसंही असलं तरी पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जायचा तो विल यू असला पाहिजे. तर तुमचं हे करेक्ट आहे. पुढे बघा, लेट अस सी दॅट मूव्ही. लेट असनं जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसंही असू द्या, शक्यतो पॉझिटिव्हच असतं असं वाक्य. मग तुमच्या वाक्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये शुड वी वापरायचं आहे, शुडंट वापरायचं नाही. शुड पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा आहे फक्त. काय? पॉझिटिव्ह. म्हणजे बी चुकलेला आहे. मग आता बघायचं, आता तुम्हाला करेक्ट सेंटेन्स विचारले, ए पाहिजे पण बी नको उत्तरामध्ये. बघा, ए पाहिजे पण बी नको, या ठिकाणी बी नाही आहे. ए पाहिजे पण बी नको, बी असणारे पर्याय तुम्ही जर रिमूव्ह जर केले तर दुसरा आणि तिसरा पर्याय जातो. मग आता ए आणि सी आणि ए आणि डी, आता सी आणि डी पैकी कुठलं तरी एक बरोबर आणि एक चुकीचं असणार आहे. चेक करूया. द कंट्री हा तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आहे. नीड्स हे तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद आलेलं आहे. अ मोर डायनॅमिक लीडर. आता नोटीस करायचं, जर तुमच्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर क्रियापदाच्या रूपानुसार डू किंवा डजचा वापर करावा लागतो. जर वाक्यातील क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जोडलेला असेल तर तुम्हाला डजचा वापर करायचा आहे. डजच्या नंतर नॉट आणि याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो डझंट. काय होतं? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डझंट. तर हे अगदी छान पद्धतीनं समजून घ्या की कशा पद्धतीनं दिलेलं आहे. तर डझंट उत्तरात आलं पाहिजे. आणि तुमच्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे हा कंट्री, तर कंट्रीसाठी जनरली आपण इटही वापरतो आहे आणि सी सुद्धा वापरतोय. कारण जेव्हा आपण देशाचा उल्लेख करतो, पर्टिक्युलरली आपल्यासारखा देश, आपण देशाला मातेचा दर्जा दिलेला आहे, भारत माता ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे कॉन्टॅक्च्युअली कंट्रीसाठी सी वापरलं तर काय चुकीचं ठरणार
नाही. त्यामुळे मित्रांनो सी तुमचं बरोबर आहे. तर उत्तर ए आणि सी मध्ये निघलं पाहिजे. चौथं चेक करूया. द गर्ल झाला वाक्य सब्जेक्ट, हॅजंट स्लेप्ट. वाक्य निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. यांनी परत निगेटिव्ह क्वेश्चन टॅग दिलेला आहे का जो चुकीचा आहे. आता जर डीला जर रिमूव्ह जर केलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 जातोय, म्हणजे उत्तर 1 कन्फर्म यायलाच पाहिजे. म्हणजे आयदर तुम्ही तुमच्या कंटेंटच्या आधारे उत्तर करा किंवा तुम्ही एलिमिनेशनचा वापर करा, उत्तर बरोबर आलं पाहिजे ही आपली प्रायोरिटी आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघायचा. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज विचारलेली आहे. नोबडी लाईक्स हिज प्राऊड बिहेवियर. प्राऊड म्हणजे थोडक्यात तुमच्या स्वतःविषयी थोडा अहंकार आहे, गर्व आहे अशा स्वरूपाचा तिचं जे बिहेवियर आहे हे कुणालाच आवडत नाही. तर जनरल याचं उत्तर येतं हाय अँड मायटी. ही एवढीच फ्रेज महत्त्वाची. हाय अँड मायटी याचा अर्थ होतो मित्रांनो, लिहून ठेवायचं, बिहेविंग ॲज इफ यू आर मच मोर इम्पॉर्टंट दॅन द अदर पीपल. तुमचं बिहेवियर अशा स्वरूपाचं आहे, तुम्ही असं फील करता का तुम्ही इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रचंड गर्व आहे, अशा अहंकारी त्याला आपण बोलतो. 4 नंबरमध्ये उत्तर आहे. पुढचं डॉट डॉट इज नॉट अ मॉडल ॲक्झुलरी. तर मित्रांनो असा प्रश्न टाकणं आणि तेही राज्यसेवेसारख्या पेपरमध्ये ही खरंच एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण हा पेपरमधला हा प्रश्न हा तुलनेला खूप सोपा आहे आणि असे अनेक प्रश्न या ठिकाणी आलेले. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, या पेपरमध्ये 40+ मार्क पडायला काहीच हरकत नाही आहे. एक 2-4 प्रश्न जर सोडले तर अख्खा पेपर अगदी ऑल क्लिअर होता, याच्यामध्ये काही फारशी डिफिकल्टी नव्हती. तर या ठिकाणी मॉडल ॲक्झुलरी नसणारा पर्याय विचारला आहे. तर कॅन, मे आणि आउट टू हे कम्प्लीट मॉडल ॲक्झुलरी आहे. डोला बाकी आपण प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये टाकतो, तर डू हे तुमचं 4 नंबर उत्तर असलं पाहिजे. पुढचं बघायचं आता. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. क्लॉज हा जो टॉपिक आहे हा नेहमी मार्क देणारा टॉपिक आहे. किमान 3-4 प्रश्न ह्या टॉपिकवर येत असतात. यात आलेला प्रश्न बघायचा. The watch which has a golden chain is mine. तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला क्लॉजचं वाक्य विचारलं जातं, तर टाईप विचारला जातो, तर सर्वप्रथम प्रत्येकानं मेन क्लॉज डिसाईड करा की नक्की मेन क्लॉज कोणता आहे. मेन क्लॉजमधल्या नाऊन आणि प्रोनाऊनची जर माहिती देत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. स्वतः नामाचं कार्य करत असेल तर तो नाऊन क्लॉज झाला. आणि मेन क्लॉजमधील व्हर्ब, ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हची जर माहिती देत असेल तर तो ॲडव्हर्ब क्लॉज झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. तर मेन क्लॉजमध्ये वॉच हा शब्द नाऊन आहे, तर नामाची अधिक माहिती देणारा कोणतं वॉच, विच हॅज अ गोल्डन चेन. तर अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत एक्झाममध्ये, त्यांनी फक्त शब्द बदललेले आहेत फार तर. त्यामुळे हे तुमचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हे लक्षात ठेवायचं. तर विच हॅज अ गोल्डन चेन हे तुमचं उत्तर असलं पाहिजे का जो कम्प्लीट ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि या ठिकाणी विच हा जो शब्द आहे याला मी रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणतो. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला हो, होम, होज, दॅट आणि विच ह्या 5 पैकी एका रिलेटिव्ह प्रोनाऊनने जोडलं जातं. जुन्या इंग्लिशमध्ये बट हा शब्दसुद्धा रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून येतो, त्याने सुद्धा जोडता येतं. त्याचबरोबर व्हेन, व्हेअर आणि व्हाय ह्या 3 रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं सुद्धा ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडता येत असतो. पुढचा बघायचा आता. गिव्ह अँटोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला शब्द दिलेले आहेत. एक्झल्ट. एक्झल्ट ज्याला आपण म्हणतो टू एक्सप्रेस ग्रेट प्लेजर, हॅपीनेस, प्रचंड आनंदाची अवस्था झालेली, तुम्ही आनंद व्यक्त करताय, त्याला आपण एक्झल्ट असं म्हणतो. म्हणजे जर एका बाजूला तुम्ही आनंद व्यक्त करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही दुःख व्यक्त करणार. याचं उत्तर आलं पाहिजे तुमचं लॅमेंट. लॅमेंट म्हणजे दुःख व्यक्त करणं, का अगदी तो क्लिअर शब्द आहे. तर लॅमेंटला उत्तरात घ्यायचे. दुसरं दिलेलं आहे तुमचा इम्बेसाइल. हा ऑलरेडी रिपीट झालेला शब्द आहे. तर इम्बेसाइल इट मीन्स व्हेरी फुलिश, अ स्टुपिड पर्सन, का जो ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग नाही ज्याला आपण म्हणतो, जसं आपण म्हणतो याचं दिमाग जास्त काम करत नाही आहे, त्याला योग्य अयोग्य तर्कसंगती अशा गोष्टींमध्ये तो काही फारसा पडत नाही, त्याला ह्या गोष्टी होत नाही. याला अपोजिट होतं तुमचं सॅन. सॅन म्हणजे अ पर्सन विथ मेंटली ऑर फिजिकली फिट अँड ही नोज व्हेरी वेल व्हॉट ॲक्च्युली हॅपन अराउंड हिम. त्यामुळे उत्तर तुमचं डी आलं पाहिजे. मग डी या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये अपोजिट दिलेला आहे, याला उत्तरात घ्या. पुढचा प्रश्न दिलेला आहे. चूज द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. बघायचं. आय वॉन्ट दॅट यू शुड मीट हिम. तर जनरली आय वॉन्ट दॅटचा क्लॉज दिलेला आहे. थोडंसं वाक्याची रचना जरा चुकते, आपण याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मांडू शकतो. आय वॉन्ट यू. तर इथं क्रियापदाच्या नंतर तुम्ही कर्म घ्यायचं आहे, तिथं तुम्ही इन्फिनिटिव्ह वापरा. इथं शुड ऐवजी टू मीट हिम. तर ही रचना जास्त बरोबर आली असती. तर या ठिकाणी दॅटच्या वाक्यात असा शूडची रचना नाही वापरणार आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे.
वी डिस्कस द मॅटर यस्टरडे. साध्या भूतकाळात ॲडव्हर्ब ऑफ पास्ट टाइम वापरता येतात, तर याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे इनकरेक्ट विचारल्यामुळे बीला उत्तरात घ्यायचं नाही. एलिमिनेशन होते का बघू बरं. याच्यातला बी रिमूव्ह झाला, याच्यातला बी रिमूव्ह झाला, म्हणजे आपण आलो 50-50वर. आता दोन्ही पर्याय जे उरलेले ह्या दोघांमध्ये ए आहेच आहे, म्हणजे ए जरी इन केस माहिती नसेल तरी चुकलेलं आहे. एलिमिनेशननी उत्तर इथपर्यंत आलेले आहे. आता फक्त सी डिसाईड करेन का नक्की उत्तर कोणतं आहे, पहिलं का तिसरं. मग चेक करायचं. सी रिक्वेस्टेड फॉर माय हेल्प. तर रिक्वेस्ट हे क्रियापद ऑलरेडी येऊन गेलेले आहे, तर नोटीस करायचं रिक्वेस्ट नंतर आपण प्रेपोजिशन वापरणार नाही. रिक्वेस्टेड माय हेल्प ह्या पद्धतीनं, किंवा ही रिक्वेस्टेड मी बघा, ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प अशी रचना करू शकता. ही रिक्वेस्टेड मी फॉर हेल्प अशी रचना करू शकता. त्यामुळे इथं ऑब्जेक्ट यायला पाहिजे होता, इथं सी चुकलेला आहे. सी जे आर ती चुकतो म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. सी जर चुकलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं क्लिअर आहे, ए आणि सी. पुढचा प्रश्न बघायचा. चूज द करेक्ट ऑप्शन टू चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो. काय असतो? सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो. त्याला जोडून एखादी फ्रेज वापरता येऊ शकते. सिंपल सेंटेन्समध्ये मेन क्लॉजला जोडून एखादी फ्रेज वापरता येते की ज्याच्यामध्ये फायनाईट वर्ब नाही. अशा वाक्याचं जेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे, तर लक्षात ठेवायचं हा जो मेन क्लॉज आहे, हा मेन क्लॉज आपला तसाच राहणार आहे. आणि जी तुमची जी फ्रेज तुमच्या वाक्यात येते, त्या फ्रेजचं रूपांतर तुम्हाला बाकी सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये करावं लागणार आहे. कारण ज्यावेळेस तुमच्या वाक्यात मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतो, तेव्हाच तुमचं वाक्य कॉम्प्लेक्स होणार आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा, म्हणजेच नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब क्लॉज हे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जातात. मग बघायचा. रायडिंग अ बाईक हा झाला तुमची फ्रेज. सी फेल डाऊन ऑन अ रोड. सी झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, फेल डाऊन ही झालं वाक्यातील क्रियापद, आणि ऑन अ रोड. ज्या वाक्यात करता आणि फायनाईट वर्ब याला मेन क्लॉज असं म्हणायचं. मेन क्लॉजला जोडून रायडिंग अ बाईक ही तुमची फ्रेज जोडून दिलेली ॲक्सेप्टेबल आहे. तुम्हाला कॉम्प्लेक्स विचारले, बघायचं. सी वॉज रायडिंग अ बाईक अँड देन सी फेल डाऊन ऑन द रोड. तर मित्रांनो, अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि याचा वापर आपण कंपाऊंड सेंटेन्समध्ये करतो, कॉम्प्लेक्समध्ये नाही. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. व्हाईल सी वॉज रायडिंग अ बाईक, जेव्हा ती अशा सायकल, बायसिकल जे आहे, बाईक जे आहे ती चालवत होती, सी फेल डाऊन ऑन अ रोड. तर मित्रांनो, व्हाईलनं एक क्लॉज जोडलेला आहे, त्याच्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स दिलेला आहे आणि जोडून दिलेला मेन क्लॉजमध्ये सिंपल पास्ट दिलेलं आहे. तर ही रचना बरोबर आहे. आता याला मी वेगळ्या अँगलनी तुम्हाला सांगतो, तो लक्षात ठेवायचं. भूतकाळामध्ये लक्षात ठेवायचं, एक क्रिया घडत होती, त्या दरम्यान दुसरीशी एक छोटीशी क्रिया घडली. बघा, सायकल चालवणे ही एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी आहे आणि सायकलवरून किंवा बाईकवरून खाली पडणं ही टेम्पररी ॲक्शन आहे. कशी आहे? टेम्पररी. तर जी टेम्पररी ॲक्शन असते, छोटीशी इव्हेंट असते का जी पटकनी घडून जाते, ती आपल्याला साध्या भूतकाळात मांडायची. आणि जेव्हा ती घटना घडली त्यावेळी दुसरी क्रिया ऑलरेडी घडत होती, ती पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडायची, का जे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले. बघा, पास्ट कंटिन्युअसच्या सोबत आपण सिंपल पास्ट टेन्सची रचना केलेली आहे. हे नाही, पास्ट कंटिन्युअसच्या सोबत आपण सिंपल पास्ट टेन्सची रचना केलेली आहे. उत्तर 2 मध्ये बरोबर येत आहे. इथे अँड हे चुकल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1ला रिमूव्ह केलं. सी वॉज रायडिंग अ बाईक अँड सी फेल डाऊन येणार नाही. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येणार नाही आहे, त्यामुळे सी वॉज फेलिंग डाऊन होणार नाही. बरोबर आहे का? ही टेम्पररी ॲक्शन आहे, जी पडलेली आहे, साधा भूतकाळ पाहिजे, आणि जी चालू होती ती चालू भूतकाळामध्ये पाहिजे होती. त्यामुळे या ठिकाणी रचना चुकलेली आहे. 2 नंबरमध्ये उत्तर करेक्ट आहे. इथे तुम्हाला विचारलेलं आहे याच्यासाठी मॅचिंग पेअरसाठी, आणि याच्यातले काही शब्द ऑलरेडी एक्झाममध्ये येऊन गेलेले PYQ मध्ये. बघायचं, टॅसिटन हा ऑलरेडी येऊन गेलेला आहे. एकदा नव्हे, दोनदा नाही, किमान 5-7 वेळा तरी येऊन गेलेला शब्द आहे. टॅसिटन ज्याला आपण म्हणतो मितभाषी, खूप कमी प्रमाणामध्ये बोलणारा व्यक्ती आहे. मग त्याला आपण म्हणतो का रिझर्व ऑर स्पीक्स व्हेरी लिटल, का जो खूप कमी प्रमाणात बोलतो, मितभाषी व्यक्ती, ज्याला टॅसिटन फेलो बोललं जातं. दुसरं दिलं आहे एफ्युजिव्ह ज्याला आपण म्हणतो, ज्याला थोडक्यात आपण मराठीमध्ये आपण एक शब्द आहे तुमच्यासाठी, ॲक्ट ऑन अ सडन आयडिया विदाउट थिंकिंग फास्ट.
तर जनरली आपल्याला 66 नंबरचं एकदा हे पाहायचं आहे. तर 66 नंबर बघायचं. ॲक्ट ऑन अ सडन आयडिया विदाऊट हे होणार नाही आहे. इम्पेटस जे आहे तर बघा इम्पेटससाठी होणार. इम्पेटस म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो उतावीळ. तर हा शब्द ऑलरेडी येऊन गेलेला आहे बघा, उतावीळ. जो व्यक्ती वितवीळ असतो म्हणजेच काय, तो कुठलाही पण विचार करत नाही, कुठल्याही प्रकारचा विचार न करता पटकन एखादी कृती करत असतो, खूप उतावीळ झालेला असतो आपण म्हणतो. तर इम्पेटससाठी एक उत्तरात येतं आहे ॲक्ट ऑन अ सडन आयडिया विदाऊट थिंकिंग पास. मग ए साठी 2 कुठे आहे, ए साठी जस्ट अ मिनिट, ए साठी 2 हा 1 मध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर बी इफ्युजिव्ह आपण सीचं साठी पाहतो तर सी साठी 1 जो दिलेला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. ते डिफिडंट ज्याला आपण म्हणतो की आपण म्हणतो कॉन्फिडंटच्या अपोजिट दिलेलं आहे. ठीक आहे, डिफिडंट म्हणजेच काय रे, लॅक्स कॉन्फिडन्स. तर इथं लक्षात ठेवायचं डी साठी 3 हा या उत्तरात येतोय. म्हणजे ऑफकोर्स इफ्युजिव्हसाठी तुमचं उत्तर आलं पाहिजे 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले गिव्ह एक्झॅग्रेटेड एक्सप्रेशन ऑर प्लेजर प्रेज ऑर ग्रॅटिट्यूड ज्याला आपण बोलतो. कॉमन एक्सप्रेशन आहे, उत्तर पटदिशी निघतंय. पुढचा दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग विचारलेले आहे. वी मस्ट गो नाऊ. वाक्यात मस्ट हे मोडल एक्झुलरी आहे. तर जनरली वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग करताना क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं. मस्ट झालं पाहिजे मस्टंट, लक्षात ठेवायचं मस्टंट. आणि वाक्याचं पर्सनल प्रोनाउन सब्जेक्ट आहे त्याला तसंच घ्यायचं. मस्टंट वी आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. पुढचं दिलेलं आहे मॅच द पेअरसाठी अप एंड. शब्दातच भरपूर काय दिलेलं आहे. अप म्हणजे वर आणि एंड म्हणजे असं आपण उलट करणे किंवा उभं करणे असं आपण म्हणतो. मूव्ह इन टू अ व्हर्टिकल पोझिशन हे उत्तरात आलं पाहिजे. एंड अप इट मीन्स टू फिनिश्ड. एंड अपचा अर्थ काय होतो मित्रांनो, फिनिश करणे, संपवणे. तर इथं ए साठी बी आणि 2 साठी ए. बघा ए साठी बी एका ठिकाणी आहे, 2 साठी ए केवळ एका ठिकाणी आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी निघतंय कन्फर्म तुमचा. डू आउट इट मीन्स आपण म्हणू शकतो टू डेकोरेट. डू आउटचा अर्थ होतो टू डेकोरेट ऑर फर्निश रूम बिल्डिंग एक्सेट्रा. आणि आउटडू आहे इट मीन्स टू डू समथिंग बेटर दॅन अदर्स. च्यापेक्षा अधिक चांगलं करणं. उत्तर 3 मध्ये कन्फर्म आहे. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच विचारलंय. ही सेड वी वेअर हॅव्हिंग लंच. तर बघायचं इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे हे तुमचं साध्या भूतकाळात आहे. आणि तुमचं जे वाक्य दिलेलं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तर ते बेसिकली लक्षात ठेवायचं तुमचं पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. तर पास्ट कंटिन्युअस टेन्समधील वाक्य इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट कंटिन्युअस टेन्सचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर करायचा. ही तसाच राहणार आहे, सेडही तसाच राहणार आहे. वाक्य विधानार्थी आहे तर दॅट हा शब्द तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा होता. ही सेड लक्षात ठेवायचं. पण यांनी एकाही ठिकाणी तुम्हाला इनडायरेक्टमध्ये दॅटचा वापर करून दिले नाही, डायरेक्टली दे 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 दिलेले. ॲक्च्युली या ठिकाणी दॅटचा वापर पाहिजे होता. त्यामुळे थोडासा ही एक ह्या प्रश्नाच्या बाबतीत हे आहे काही जर तुम्हाला वाक्यामध्ये दॅट हे कनेक्टिव्ह जे आहे हे वापरणं गरजेचं होतं. यांनी एकही कनेक्टिव्ह वापरून दिलेलं नाही हे लक्षात ठेवायचं. पण तरी आता आपण यांच्या उत्तरापर्यंत पोहोचूया. बघायचं ही सेड दॅट वी वेअर हॅव्हिंग लंच. वी सेड आता वीचं थर्ड पर्सन केलेले दे लक्षात ठेवायचं. वेअर हॅव्हिंगचं रूपांतर केलं आहे हॅड बीन हॅव्हिंग आणि लंच लिहून वाक्याशेवटी पूर्णविराम द्यायचा. तर मित्रांनो 69 जे दिलेलं आहे 69 साठी 1 हे तुमचं उत्तर हे जास्त ॲप्रोप्रिएट यायला पाहिजे. ते जनरली वेगवेगळ्या मेथड्स आहेत का त्या मेथड्सनी आपण या ठिकाणी कनेक्टिव्हचा वापर रिमूव्ह करू शकतो. पण जनरली कनेक्टिव्ह पाहिजे होतं पण ठीक आहे आता उत्तर दुसरं निघत नाही. पुढे चूज द ऑप्शन हॅव्हिंग ऑपोजिट मिनिंग विचारले. द ओल्ड मॅन लीड अ सॉलिटरी लाईफ. हे ऑलरेडी येऊन गेलेला शब्द आहे. सॉलिटरी म्हणजे एकांतवासी, एकांकी का जो एकटाच आहे, इतरांमध्ये जास्त मिक्सअप होत नाही अशा स्वरूपाचा आहे. मग याला तुम्हाला अपोजिट विचारले ते होतं तुमचं सोशेबल. सोशेबल म्हणजेच का ज्याला इतरांची कंपनी जास्त आवडते, तो समाजामध्ये लोकांमध्ये मिळून मिसळून राहतो, तो सोशेबल. आणि जो सॉलिटरी आहे तो एकाकी जीवन जगत असतो. तर इथं ए साठी 70 साठी 4 नंबरचं उत्तर आहे. आयडेंटिफाय द मूड्स एक्सप्रेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. मूड हा अगदी कॉमन टॉपिक आहे आणि खूप छान पद्धतीनं आयोग जनरली याच्यावर प्रश्न विचारतं. इफ माय फ्रेंड वॉन्ट्स इट आय शॅल गिव्ह इट टू हिम. तर नोटीस करायचं मित्रांनो, इफच्या क्लॉजमध्ये जर साधा वर्तमान काळ दिलेला आहे तर पुढे तुम्हाला मेन क्लॉजमध्ये साधा भविष्यकाळ हा कॉमनली घ्यावा लागतो. आणि या केसमध्ये कंडिशनल सेंटेन्स मूडच्या कॉन्टेक्स्टमध्ये लक्षात ठेवायचा. कंडिशनल क्लॉज टाईप 1 हे जे असतं हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये जातं. कंडिशनल क्लॉज टाईप 2
ज्याला आपण इफच्या क्लॉजमध्ये साधा भूतकाळ दिलेला असतो, ही जी काही कंडिशन आहे ही आपल्याला सब्जेक्टिव्ह मूडमध्ये वापरायची असते. त्यामुळे या ठिकाणी इंडिकेटिव्ह मूड पहिल्या वाक्याला आहे, तर इंडिकेटिव्ह जो आहे हा केवळ या ठिकाणी दिलेला आहे. लेट अस गो, लेटनं सुरू झालेलं वाक्य जे असतं हे इम्पेरेटिव्ह मूडमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, कंपल्सरी लक्षात ठेवायचं. लेट अस, लेट मी, लेट देम या पद्धतीनं. अँड आय मूव दॅट मिस्टर गुप्ता बी अपॉइंटेड चेअरमन. दॅटचा जो काही क्लॉज आहे त्याच्यानंतर जो सब्जेक्ट येतो त्याच्यानंतर नेहमी क्रियापदे असं मूळ रूपात आलेलं आहे, तर ही रचना आपल्याला सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जाते. या बाबतीत मी ऑलरेडी भरपूर वेळा विश्लेषण केलेलं आहे, तुम्ही मागचे लेक्चर्स पाहू शकता. याचा खूप सविस्तरमध्ये तुम्हाला मी सांगून दिलेले आहे. बेसिकली हे जे तिसरं जे वाक्य आहे याच्यामध्ये रचना अशी असते, पहिला करता, त्याच्यानंतर पहिलं जे मेन व्हर्ब असतं ज्याला आपण एनी टेन्स म्हणतो ते 12 पैकी कोणत्याही काळामध्ये वापरलं तरी चालतं. पुढे कंपल्सरी दॅट वापरायचा आहे. हा जो दॅट आहे हा मॅन्डेटरी आहे. दॅटच्या नंतर तुमच्या वाक्यामध्ये सेकंड सब्जेक्ट विचारला जातो आणि याच्यानंतर बाकी क्रियापद मूळ रूपामध्ये येतं, त्याला आपण म्हणतो बेस फॉर्म ऑफ अ वर्ब. लक्षात ठेवायचं. तर हे क्रियापदाचा याच्याशी संबंध राहत नाही, ते मूळ रूपातच असतं. जनरली दॅटचा क्लॉज आपण सब्जेक्टिव्ह मूडमध्ये मोस्टली घेतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढचं मॅच द प्रिफिक्सेस, हे आत्ताच येऊन गेलेलं आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. तर आर्च ज्याला आपण म्हणतो प्रमुख, प्रिन्सिपल, चीफ, तर या ठिकाणी आपलं म्हणायचं मेन. कॉन्ट्रा, कॉन्ट्रा म्हणजे अगेन्स्टच्या विरोधी असणे. पुढचं दिलेलं आहे अँटे, अँटे इट मीन्स बिफोर. जसं आपण म्हणतो ना अँटे रोम, याच्यासाठी एक शब्द आहे बघायचं, एंटे रोम. लक्षात ठेवायचं म्हणजे बिफोर, च्या समोर असलेला. आणि क्रिप्टो म्हणजे सिक्रेट. तर बघायचं आता क्रिप्टो म्हणजे सिक्रेट. ए साठी 4 हा केवळ एका ठिकाणी दिलेला आहे, बी साठी 1 हा केवळ एका ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो एलिमिनेशनने ही उत्तर निघत आहे. पुढचा दिलेला आहे आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड ऑर्डर टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. तर एक खूप छान प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे, ज्याला वाक्याचे वेगवेगळे भाग करून दिलेले आहेत आणि हे जे काय भाग आहे एका योग्य ग्रॅमॅटिकल रचनेप्रमाणे बसवायचं होतं. आता मी याच्यात जास्त वेळ घेणार नाही, मी तुम्हाला डायरेक्टली वाक्य सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, कम्युनिकेशन फॅसिलिटीज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅज बीन बिल्ट अपॉन अ स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ. तर नोटीस करायचं, तुम्ही कुठंतरी रचना बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाक्याची सुरुवाती सब्जेक्टनं करा. सब्जेक्टच्या नंतर तुमच्या वाक्यात व्हर्ब आला पाहिजे. व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्ब येईल, याच्यातला एखादा शब्द पुढे कंटिन्यू होतो. तर आपण जर चांगलं जर पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येते, बघायचं का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याला आपण IT म्हणतो, याला आपण सब्जेक्ट करू शकतो. जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर सब्जेक्ट केलं तर मित्रांनो सब्जेक्टच्या नंतर क्रियापदच येणार आहे. काय येणार आहे? क्रियापदच येणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नंतर काय यायला पाहिजे? हॅज. बघा, कर्त्याच्या नंतर आपण क्रियापद घेतलेले, त्यामुळे आपण जर इथं बी आलेला आहे तर बीच्या नंतर तुमच्या वाक्यामध्ये डी यायला पाहिजे. मग बीच्या नंतर डी या ठिकाणी होणार नाही आहे. बीच्या नंतर डी या ठिकाणी दिलेलं आहे, बीच्या नंतर डी या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे तुमचे 2 पर्याय रिमूव्ह झाले. मग आता चेक करा, इथं बीच्या आधी सी घेऊन बघा बरं एकदा. मग सी दिलेलं आहे ऑल ओव्हर दी वर्ल्ड, ती एक फ्रेज आहे तशी या ठिकाणी दिलेली बघायचं. जेव्हा तुमच्या वाक्यात ॲडिशनली फ्रेज येते ना ती अशी स्वतंत्रपणे जोडून द्यायची. ऑल ओव्हर दी वर्ल्ड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, कर्त्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं क्रियापद, हॅज बीन बिल्ट अपॉन हे झालं व्हर्ब, क्रियापदाचा भाग, कर्ता क्रियापद. मग आता ते कशावर डिपेंड होतं? अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर ऑफ कम्युनिकेशन फॅसिलिटीज. बरोबर आहे. म्हणजे ही रचना जर तुम्ही जर फॉलो जर केली तर उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आयोगाच्या प्रमाणे 100% बरोबर आहे. हा प्रश्न अजिबात बदलणार नाही, लक्षात ठेवायचं. पुढचा दिलेला आहे आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड. बघायचं हॅपझार्ड हा शब्द बरोबर आहे, HAPHAZARD, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हेरेडिटरी तर हे ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. तर जनरली आपण जर PYQ जर छान पद्धतीने जर पाहिले, साधारणतः 150+ असे प्रश्न या टॉपिकवर आहेत वेगवेगळ्या पेपर्समध्ये, ते जर पाहिले तर 600-700 शब्दांची तयारी होते मित्रांनो. याच्या पलीकडे या टॉपिकला वेगळं काहीच करायचं नाही आहे. आणि जर तुम्ही डायरेक्ट पुस्तकातून जर जात बसाल ना तर कन्फ्युजनची संख्या जास्त होते. हेरेडिटरीमध्ये TARY त्यांनी बदलून दिलेलं आहे, TRY दिलेलं आहे का, जे चुकलेलं आहे, रॉंगली विचारल्यामुळे बघायचं. हिपॉक्रेसी HYPOCRICY बरोबर आहे हे. आणि हेट्रोजिनियस तर GE पाहिजे होता, हे चुकलेले. त्यामुळे बी आणि डीला उत्तरामध्ये घ्यायचे पर्याय क्रमांक 2 मध्ये
पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला इनडायरेक्ट स्पीच विचारलेले, मग डायरेक्ट स्पीचचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच रूपांतर करायचं. बघायचं, ही सेड आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अ लॉंग टाईम. बघायचं, वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. अशा वाक्याचं जेव्हा तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचा तेव्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर तुम्हाला करावं लागणार आहे. सेड इंट्रोडक्टरी वर्ब, याचं रिपोर्टिंग वर्ब सेडच राहणार आहे. सेड 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 सेड. परत आता तुम्हाला वाक्य विधानार्थी तुम्हाला दॅटचा वापर कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा आहे. या ठिकाणी कनेक्टिव्ह वापरला नाही, या ठिकाणी कनेक्टिव्ह वापरला नाही. ह्या दोन वाक्यांमध्ये कनेक्टिव्ह वापरून दिलेलं आहे. म्हणजे आय म्हणजेच ही, याचं थर्ड पर्सन झालं ही, हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये कनेक्टिव्हच्या नंतर आपल्याला घेतलेलं ही. हॅव बीन वेटिंग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करायचं. हॅड बीन वेटिंग. हिअरचं रूपांतर देअरमध्ये केलेलं आहे. देअर फॉर अ लॉंग टाईम ही फ्रेज जोडून वाक्यात शेवटी पूर्णविराम दिला. तर 4 नंबरमध्ये उत्तर 75चं 100% बरोबर आहे. तर जनरली काळात बदल केला नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकला. या ठिकाणी काळात बदल केलेला नाही आहे, का जो काळातला बदल अपेक्षित होता, केवळ काळात बदल न केल्यामुळे पहिले 3 पर्याय चुकतात. पुढचं आपल्याला पॅराग्राफचं आहे. मी पॅराग्राफ या ठिकाणी डिस्कशन नाही करत आहे, स्वतंत्ररित्याचा लेक्चर घेऊया, हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. पुढचं बघा आता, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. तर अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने इथून मागे भरपूर वेळा विचारलेले. एकच शब्द निवडतात आणि तो शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये त्याचा वेगवेगळे मिनिंग तुमचे विचारले जातात आणि जे मिनिंग त्या वाक्याप्रमाणे निघतात ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. पहिलं दिलेले बघायचं, द हॉर्स हॅड एन्जॉयड वन ऑफ रिअर लेग्स. रिअर ज्याला आपण म्हणतो बॅक, मागचा, घोड्याला जे 4 पाय, मागचा जो पाय त्याला इंजोर्ड झालेले. त्यामुळे ए साठी तुम्हाला सी उत्तरात येणं अपेक्षित आहे. दुसरं बघायचं, ही डिस्क्राईब हाऊ दीज बर्ड्स रिअर देअर यंग. यंग म्हणजे त्यांच्या पिल्लांना ते कसा सांभाळ करतात. रिअरचा अर्थ होतो सांभाळ करणे, ज्याला आपण म्हणतो टू टेक केअर फॉर. त्यामुळे या ठिकाणी 2 साठी ए यायला पाहिजे. 2 साठी ए हा केवळ 4 मध्ये दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो इथं उत्तराची शक्यता जास्त आहे. मग बाकीचं चेक करायचं. द लायन स्लोली रिअर्ड इट्स हेड अँड लुक्ड अराउंड. रिअर्ड म्हणजे टू सी. थोडक्यात काय आपण करतो, टू राईज अप, वर उचलले, लिफ्ट करणं म्हणजे रिअर्ड. लक्षात ठेवायचं. म्हणजे 3 साठी तुम्हाला राईज अप उत्तरात आला पाहिजे, का जो परत एकदा डी मध्ये दिलेला आहे. इथे मेजॉरिटीला मार्क करायचं मित्रांनो. म्हणजे चौथं जे आहे, 2 पोलीस मोटरसायकलिस्ट ब्रॉट अप द रिअर ऑफ द डेमॉन्स्ट्रेटर. रिअर ज्याला आपण म्हणतो लास्ट पार्ट आपण म्हणतो, का जे तुम्हाला फायनली घ्यायचंच आहे. 4 मध्ये उत्तर क्लिअर आहे. पुढचं बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ कंकॉर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता कंकॉर्ड ज्याला आपण ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट असं म्हणतो. तर जनरली एक ग्रॅमॅटिकल कंकॉर्ड असतो आणि दुसरा तुमचा नोशनल कंकॉर्ड. तर लक्षात ठेवायचं. तर जनरली मित्रांनो इथं दिलेले ग्रॅमॅटिकल कंकॉर्ड. ग्रॅमॅटिकल कंकॉर्ड म्हणजेच काय, तर तुमच्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचा त्या क्रियापदाबरोबर असणारा रिलेशन आणि त्याच्या पद्धतीनं वापरलं जाणारं क्रियापदाचं रूप, का जे रेग्युलर फॉर्मॅटमध्ये येतं अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ ग्रामर. आपल्याला फॉलो द स्ट्रक्चर ऑफ सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट. बरोबर आहे. दुसरा दिलेला आहे नोशनल कॉन्कॉर्ड. नोशनल कॉन्कॉर्ड म्हणजेच काय, तुमच्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे त्याच्या अर्थाप्रमाणे, अर्थ मॅटर करतो, मिनिंग मॅटर करतो, त्याप्रमाणे तुमचं वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत असतं. पुढचं दिलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी. प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी नावाची टर्म आहे. याच्यामध्ये जनरली आपल्याला ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉर यांसारख्या कंजंक्शननं 2 नाऊन जोडायचे, 2 शब्द जोडायचे आणि शक्यतो जे काही क्रियापद असतं हे त्याच्या जवळच्या, म्हणजे जे सेकंड आहे, दुसऱ्या नामाच्या प्रोनाऊनच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलत असतं. तर हे दिलेलं आहे. पण याच्यामध्ये तसं ऑर, आयदर ऑर आलेलं नाही आहे. त्यामुळे मित्रांनो प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी येणार नाही. आणि व्हर्ब कॉन्कॉर्ड म्हणजेच ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. त्यामुळे हे उत्तरात येत नाही, तुमचं येतो नोशनल कॉन्कॉर्ड. मग बघायचं मित्रांनो, ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन. तर ब्रेड अँड बटर ही एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. याचं आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो उदरनिर्वाहाचं साधन. उदरनिर्वाहाचे साधन लक्षात ठेवायचं. यालाच आपण म्हणतो समथिंग फॉर लाईव्हलीहूड. लक्षात ठेवायचं, समथिंग फॉर लाईव्हलीहूड, उदरनिर्वाहाचं साधन. भले या ठिकाणी 2 नाऊन जोडलेले अँडने,
परंतु हे दोन नावं भिन्न नाही, याच्यातून व्यक्त होणारा जो मिनिंग आहे तो होतोय उदरनिर्वाह। ही संकल्पना एकवचनी म्हणून तुम्हाला क्रियापद एकवचनी घ्यायचे। म्हणजे या ठिकाणी तुमचा नोस्टन कॉन्कॉर्ड जो बी मध्ये दिलेला आहे तो तुमचं 100% उत्तर येते ते ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड इट्स वर्ब बेस्ड ऑन द मिनिंग ऑर सेन्स रादर दॅन स्ट्रिक्ट ग्रॅमॅटिकल फॉर्म। इथं ग्रॅमॅटिकल फॉर्म नाही, मिनिंग मॅटर करतोय म्हणून उत्तर तुमचं येते 3। त्यामुळे 82 नंबरसाठी 3 नंबरचं उत्तर लक्षात ठेवायचं। पुढचा मॅच द अपोजिट विचारलेले अक्यूट, ज्याला आपण व्हेरी शार्प म्हणतो, त्याचा अपोजिट होतंय माइल्ड, ज्याला आपण म्हणतो थोडासा बोथट अशा स्वरूपाचं। त्यामुळे ए साठी 2 हा केवळ या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। पुढे दिलेला आहे गुडविल। गुडविल म्हणजेच आपण व्हेरी फ्रेंडली नेचर आहे, हेल्पफुल आहे, इतरांना सतत मदत करण्याचा आपला स्वभाव असतो। मग असं याला अपोजिट होतं तुमचं ॲक्रिमनी, ज्याला आपण म्हणतो व्हेरी अँगर, द्वेष भावना मनामध्ये असणं, एकमेकाच्या अपोजिट होते। पुढचं दिलेलं आहे मॉडर्न, ज्याला आपण आधुनिक म्हणतो, याच्या अपोजिट होतं मित्रांनो अँटिक्विटी। अँटिक्विटी हा शब्द वन वर्डमध्ये येऊन गेलेला आहे, ज्याला आपण पुराण तत्व ज्याला आपण म्हणतो की जुन्या काळातील वस्तू अशा अर्थ घ्यायचं तुम्हाला प्राचीन, ठीक आहे। आणि दिलेलं आहे सीज। सीज म्हणजे थांबवणे, याचा अपोजिट होतो तुमचा कंटिन्यू। सध्या आपण हा शब्द बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, सीज फायर। तसं आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हे खूप वेळा चर्चा झालेली आहे, सीज करा फायर वगैरे, ते या पद्धतीनं। म्हणजे बघायचं ए साठी 2, बी साठी 1, सी साठी 4 आणि डी साठी 3। पर्याय क्रमांक 2 हे एक्झॅक्ट उत्तर आहे। सिलेक्ट द करेक्ट वर्ड विचारलेला आहे फ्रॉझन रेन ड्रॉप्स। फ्रॉझन म्हणजे गोठलेले, रेन म्हणजे पाऊस आणि त्याचे ड्रॉप्स म्हणजे पावसाचं जे काही ड्रॉप्स आहेत ते गोठलेले, म्हणजे त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो मित्रांनो हेल स्टॉर्म्स, ज्याला आपण म्हणतो बर्फ, बरोबर आहे की नाही। आकाशामधून काय पडलं जातं आपल्या ज्याला गारा पडलं, मराठीमध्ये आपण कॉमनली शब्द वापरतो गारा पडणे, गार पडणे म्हणजे बर्फाचे छोटे छोटे तुकडे पडणं, बरोबर आहे की नाही। मग याला हेल स्टॉर्म असं बोललं जातंय। इथं हेल उत्तरात आलं पाहिजे। आर्टिसन्स ऑर्गनाइज देमसेल्फ इन वेलफेअर सोसायटी। ऑर्गनाइज म्हणजे थोडक्यात एकत्रित येणे, काय जे आर्टिसन आहेत अशी लोक आहेत का ते एकत्रित आलेले, कशासाठी आलेले आहेत, इन वेलफेअर सोसायटी फॉर म्युच्युअल हेल्प इन युरोप इन दी पास्ट, ज्याला आपण म्हणतो गिल्ड अँड ऑर्गनायझेशन ऑफ पीपल हू डू द सेम जॉब। म्हणजे अनेक लोक एकत्रित एका कॉमन पर्पजने येत असतात, त्याला गिल्ड असं बोललं जातं। तर उत्तर तुमचं येते पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचं बघायचं विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट विथ पंक्च्युएशन मार्क। तर हा खूप छान प्रश्न आहे आणि हा एकदा नव्हे दोनदा नव्हे किमान 7 ते 8 वेळा या रोलवर प्रश्न रिपीट झालेले आहेत, लक्षात ठेवायचं। सराह वॉन्टेड टू बी अ डॉक्टर हाऊएव्हर सी फेंट्स ॲट द साईट ऑफ ब्लड। त्या मुलीला डॉक्टर व्हावंसं वाटत होतं, परंतु तिला रक्ताचं दृश्य जरी पाहिलं तरी तिला असं फेंट येते, म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं। सो दोघांमध्ये थोडा कॉन्ट्रास्ट आहे आणि याच्यामध्ये कंजंक्टिव्ह ॲडवर वापरलेले हाऊएव्हर। तर जेव्हा दोनही मेन क्लॉजेस एखाद्या कंजंक्टिव्ह ॲडवरनं जोडले जातात ते कंजंक्टिव्ह ॲडवर बघा या ठिकाणी हाऊएव्हर, देअरफॉर, मोर ओव्हर, हेन्स, इंडीड, नेव्हरदलेस, धस, स्टील, कॉन्सिक्वेंटली, ऑल्सो, बिसाइड्स, एट अँड देन यांच्यापैकी कुठल्याही एका कंजंक्टिव्ह ॲडवरनं जेव्हा 2 मेन क्लॉजेस जोडले जातात तेव्हा त्याच्या अगोदर सेमीकोलन द्यायचा, काय वापरायचं आहे सेमीकोलन। त्यामुळे ए मध्ये उत्तर करेक्ट आहे। या ठिकाणी सेमीकोलन दिलेला नाही आहे, याच्यामध्ये नंतर दिलेला आहे का जो आधी पाहिजे होता, आणि सेमीकोलनच्या नंतर या ठिकाणी पूर्णविराम स्वल्पविराम नको आहे म्हणून उरलेले उत्तर जातात। 1 नंबरमध्ये उत्तर येते। पुढचं बघा आता आयडेंटिफाय द ॲक्टिव्ह फॉर्म विचारलेला आहे। अ लार्ज सम ऑफ मनी ऑज रिसेंटली डोनेटेड टू द हॉस्पिटल। आता नोटीस करायचं B+V3 ऑलरेडी दिलेले म्हणजे वाक्य पॅसिव्ह आहे, आता ऑज आलेलं आहे म्हणजे वाक्य साध्या भूतकाळात आहे। B+V3 लक्षात ठेवायचं, B+V3चं स्ट्रक्चर जेव्हा याचं ॲक्टिव्ह करायचं तेव्हा क्रियापद फक्त साध्या भूतकाळात पाहिजे, तेव्हा असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये क्रियापद साध्या भूतकाळात दिलेले। चेक करूयात आपण, समवन ऑज डोनेटिंग हा पास्ट कंटिन्युअस टेन्स झालेला आहे, आपलं वाक्य साध्या भूतकाळात पाहिजे। समवन रिसेंटली डोनेटेड, आता हे वाक्य पॅसिव्हचं आहे म्हणजे बायनं करता जोडायला पाहिजे, तसाच कोण आहे ते माहीत नाही त्यामुळे समवनला घेतलेलं आहे। समवन रिसेंटली डोनेटेड अ लार्ज सम ऑफ मनी टू द हॉस्पिटल। तर साध्या भूतकाळातली रचना बरोबर दिलेली आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये एक्झॅक्ट उत्तर आहे।
तिसरं का चुकीचं आहे, हॅज डोनेटेड का जे पूर्ण वर्तमान काळात येतं, इज डोनेटिंग हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये येतं. मित्रांनो ॲक्टिव्हचा जेव्हा तुम्ही पॅसिव्ह करता किंवा पॅसिव्हचा तुम्ही पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करता, वाक्याचा मूळ काळ बदलायचा नाही. फक्त पॅसिव्हची रचना B+V3च्या फॉर्मॅटमध्ये घ्या, पण मूळ काळ तोच राहिला पाहिजे हे लक्षात ठेवा. पुढचं दिलेलं आहे आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ द करेक्ट यूज ऑफ कोरलेटिव्ह. कोरलेटिव्हचा वापर केलेलं तुम्हाला वाक्य बरोबर शोधायचं. बघायचं, ही नॉट ओनली चिटेड हिज फ्रेंड्स बट ऑल्सो हिज पॅरेंट्स. लक्षात ठेवायचं. तर जनरली नॉट ओनली बट ऑल्सो जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये घेता, बघा हे सगळे कोरलेटिव्ह कंजंक्शन आहे. आयदर ऑर, बघा बोथ अँड, नायदर नॉर. जेव्हा कोरलेटिव्ह कंजंक्शन तुम्ही वाक्यामध्ये घेता तेव्हा दोन ॲप्रोच लक्षात ठेवायचे. हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. कोरलेटिव्ह कंजंक्शन जर क्रियापदाच्या आधी जर आलं तर त्यांनी दोन नाऊन जोडले जाऊ शकतात. मग तेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये ह्या कर्त्याचं क्रियापदाबरोबर असणारं रिलेशन म्हणजे ॲग्रीमेंट चेक करायचे. काय चेक करावं लागतं, ॲग्रीमेंट चेक करावं लागतं. परंतु लक्षात ठेवायचं, जेव्हा क्रियापदाच्या नंतर नॉट ओनली बट ऑल्सो आणि दोन नाऊन किंवा इतर कोणताही समान भाग जोडला जातो, इथे ॲग्रीमेंट नाही चेक करायचं. नॉट ओनली बट ऑल्सो नेहमी समान भाग जोडत असतं. आयदर ऑर हा लक्षात ठेवा, बोथ अँड समान भाग जोडत असतं. ह्या कॉन्टेक्स्टप्रमाणे जर आपण ही बट ऑल्सोच्या नंतर फक्त पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन आलेले तर नॉट ओनलीला सुद्धा तेच जोडायला पाहिजे. म्हणजे नॉट ओनलीला हिज फ्रेंड जोडायचं, बट ऑल्सो हिज पॅरेंट्स जोडायचं. म्हणजे चिटेड क्रियापदे आधी पाहिजे होतं. म्हणजे ही चिटेड नॉट ओनली हिज फ्रेंड्स बट ऑल्सो हिज पॅरेंट्स. हे चुकलेलं आहे. मग आता चेक करा, आपल्याला करेक्ट विचारल्यामुळे येचे पर्याय रिमूव्ह करा. पहिला आणि तिसरा पर्याय रिमूव्ह झाला. ठीक आहे. दुसरं बघा, यू मे आयदर हॅव ॲन ॲपल ऑर ॲन ऑरेंज. ऑरने फक्त एका फळाचं नाव जोडलं, याचा अर्थ आयदरनं सुद्धा तेच जोडणं अपेक्षित आहे. तसं तर म्हणजे क्रियापदे ते जनरली मेच्या नंतर पाहिजे होतं. त्यामुळे बी चुकलेलं आहे. बी जर चुकले तर मित्रांनो उरलेले दोन्ही पण जातात. म्हणजे आयोगाने याचं उत्तर भले 2 दिलेलं आहे, परंतु मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा स्ट्रॉंगली पुढच्या याच्यामध्ये कॅन्सल होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न कॅन्सल होईल. ठीक आहे, हे जास्त शक्यता आहे. पुढचं बघा आता काय दिलेलं आहे, सी इज अ व्हेरी इकॉनॉमिकल लेडी. इकॉनॉमिकल म्हणजे आपण बोला खूप, ज्याला आपण म्हणतो की पैशांचा किंवा इतर गोष्टींचा खूप काटकसरीनं वापर करणारी, मग ज्याला आपण म्हणतो थ्रिफ्टी, कंजूस, थ्रिफ्टी व्यक्ती असतो का जो पैशाचा किंवा इतर गोष्टींचा खूप काटकसरीनं वापर करतो. पुढचा दिलेला आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. वी सेल्डम सी देम नाउअडेज. सेल्डम याचा अर्थ होतो मित्रांनो नॉट ऑफन. काय अर्थ होतो याचा, नॉट ऑफन. म्हणजे हा शब्द ऑलरेडी निगेटिव्ह आहे. वाक्य निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा. या ठिकाणी स्वल्पविराम द्या. सी हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. क्रियापदाच्या रूपानुसार डू घ्यायचा वापर तुम्हाला आता. डू घेतलेलं आहे आणि वी हे हेल्पिंग प्रोनाउन जोडून द्यायचं आहे. डू वी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे. हे उत्तर तुमचं एक्झॅक्ट आहे. पुढचं बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज. द बॉय हू कम्स टू मी डेली इज माय फास्ट फ्रेंड. तर लक्षात ठेवायचं, मेन क्लॉजमध्ये नामाची अधिक माहिती देणारा जो काही क्लॉज आहे मित्रांनो तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असला पाहिजे. त्यामुळे 90साठी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. ज्याने तुम्हाला मी सांगितलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो असतो तो जनरली हो, होम, होज, दॅट आणि विच ह्या 5 पैकी एका रिलेटिव्ह प्रोनाऊनने किंवा वेन, वेअर आणि व्हाय, बरोबर आहे की नाही, याच्यातला एका रिलेटिव्ह ॲडवर्बनं जोडला जात असतो. तर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज उत्तरात येतोय. आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. टाईम इंडिकेट करणारं ॲडवर्ब विचारलेले. बघायचं, वी गॉट द सीड्स प्लांटेड. वी गॉट द सीड्स प्लांटेड बिफोर द रेन्स कम. बिफोर आणि आफ्टर हा टाईम इंडिकेट करणारा क्लॉज आहे. त्यामुळे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये येतं. एला उत्तरामध्ये घ्यायचं आहे. दुसरं, सी इज ॲज वाईज ॲज सी इज ब्युटिफुल. पहिली गोष्ट सी इज वाईज हा दिलेलं आहे, बरोबर आहे. ॲज सी इज ब्युटिफुल. त्यामुळे जनरली मित्रांनो ॲजमध्ये विशिष्टचं रूप दिलेलं आहे. हा ॲडवर्ब क्लॉज आहे, पण हा ॲडवर्ब क्लॉज हा कंपॅरिझनमध्ये जातो. हा तुमचा बाकी टाईममध्ये येणार नाही आहे. त्यामुळे बीला उत्तरामध्ये घेऊ नका. यू मे डू, तुम्हाला एखादं कार्य करायचं कसं, ॲज यू प्लीज. तुम्ही ते एखादं कार्य करू शकता कसं, तुम्हाला जसं आवडेल तसं. ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर दिलेला आहे. त्यामुळे टाईमसाठी केवळ ए बरोबर येतोय. पर्याय क्रमांक 1ला उत्तरात घ्या. विच इज द मिनिंग ऑफ द वर्ड बेनेवलंट. बेनेवलंट हा रिपीट झालेला शब्द आहे.
इट मीन्स व्हेरी काइंड ऑर हेल्पफुल टू अदर, नेहमी दुसऱ्यांना मदत करणारा. उत्तर 2 मध्ये येतं, लक्षात ठेवायचं. पुढचं दिलेलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. वी वर्क हार्ड अँड वेट फॉर द रिझल्ट. लक्षात ठेवा, वी वर्क हार्ड हा एक मेन क्लॉज झालेला आहे अँड वेट फॉर द रिझल्ट हा दुसरा मेन क्लॉज अँडनं जोडलेला आहे. तर हे बरोबर आहे. कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. फ्लॅटरी, फ्लॅटरी म्हणजे इतरांची खुशामत करणे. जसे आपले नेते मंडळी आहे आणि नेते मंडळीच्या मार्गे भरपूर लोक जमा असतात. पुढे जरी नेता गेला तरी ते लोक असतात गोड 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 बोलून दुसऱ्याकडनं काम करून घेणारे लोक. त्याला फ्लॅटरी असं बोललं जातं. खुशामत करणारे, इतरांशी गोड बोलायचं आणि त्यांच्याकडनं आपली वैयक्तिक कामं करून घ्यायची. फ्लॅटरी हा करता एकवचनी झालेला आहे, कारण हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. क्रियापद एकवचनी येणार आहे. हॅज इट्स इफेक्ट ऑन अ वेन माइंड. तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बी सुद्धा बरोबर आहे. ए आणि बी येतं आहे. ही निग्लेक्टेड हिज वर्क, लक्षात ठेवायचं. अँड द कॉन्सिक्वेन्स ऑज ही लॉस्ट हिज पोझिशन. आता बघा, आयोगाने काय केलेले, ऑल आर करेक्टला उत्तरामध्ये दिलेलं आहे. तर थोडंसं हे जे वाक्य आहे याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं मांडलं असं जास्त योग्य झालं असतं. पाहायचं, एकतर ही निग्लेक्टेड हिज वर्क, त्यानं त्याचं जे काही काम आहे हे निग्लेक्ट केलेलं आहे, म्हणजे कामाच्या बाबतीत त्यानं कुचराईपणा केलेला आहे, योग्य प्रकारे त्यानं काम केलेलं नाही आहे. आणि हे झाल्यामुळे पुढे काय झालेलं आहे, त्याला रिझल्ट काय व्यक्त केलेला आहे का त्याला त्याची जे पोझिशन आहे, त्याचा जो दर्जा आहे त्याचा तो गमावा लागला. म्हणजे थोडक्यात काय रिझल्ट दिलेला आहे. मग इथं तुम्हाला 2-3 फ्रेजेस वापरता आले पाहिजे. ही निग्लेक्टेड हिज वर्क, बरोबर आहे की नाही, अँड द कॉन्सिक्वेन्स ऑज दॅट ही लॉस्ट हिज पोझिशन. एकतर अशी रचना करावी लागत होती, किंवा ही निग्लेक्टेड हिज वर्क आणि पुढे दिलेलं आहे ॲज अ रिझल्ट ही लॉस्ट हिज जॉब. अशी रचना जास्त ॲक्युरेट झाली असती. त्यामुळे कुठेतरी या तिसऱ्या वाक्यामध्ये थोडी संदिग्धता आहे. असं ग्रामरमध्ये असा स्पेसिफिक रूल काय माझ्या वाचनात सापडला नाही की तो या ठिकाणी याला रिप्लेसच करू शकतो, परंतु थोडंसं याच्यामध्ये संदिग्धता आहे. आता आयोगानं उत्तर 4 दिलेलं आहे, पण इथं 1 मध्ये उत्तर निघायला जास्त शक्यता आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडा आयदर आणि ऑरच्या बाबतीत आहे. याला थोडंसं आयोगाच्या याच्यावर पाहावं लागेल. ठीक आहे, पुढे बघा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच विचारलेलं आहे. आय एम ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग. हे जे वाक्य आहे हे ॲज इट इज माझ्या नोट्समध्ये पण आहे आणि बाय द वे एका कॉमन अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे काही नवीन नाही आहे. ही सेड तसाच ठेवायचं आहे. विधानार्थी वाक्यासाठी दॅटचा वापर तुम्ही कनेक्टिव्ह म्हणून घेता. आय म्हणजेच ही, थर्ड पर्सन करायचं. एमएजआरचं रूपांतर ऑजवेअरमध्ये करा. त्यामुळे साधा वर्तमानाचा साधा भूतकाळ होणार आहे. पूर्ण भूतकाळ करायचा नाही आहे, पूर्ण वर्तमान काढायचं नाही आहे. आय वॉज ग्लॅड. हिअरचं रूपांतर देअरमध्ये करा. यांनी बदल करून दिलेला नाही आहे, तिसरं पर्याय जातो. पहिले 2 तर रिमूव्ह केलते, चौथ्यात उत्तर क्लिअर आहे. ही सेड दॅट ही वॉज ग्लॅड टू बी देअर दॅट इव्हिनिंग. वाक्यात शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. पुढचा चूज द ॲप्रोप्रिएट अँटोनिम विचारलं मित्रांनो. पेट्युलन्स हा शब्द आहे. पेट्युलन्स इट मीन्स द क्वालिटी ऑफ बीइंग विजिली अनॉइड. मग इतरांना आपण काय करतोय, अनॉय करताय. अँड कंप्लेनिंग इन अ रूड वे लाईक चाइल्ड. म्हणजे अगदी लहान मुलासारखा कंप्लेंट करणं किंवा दुसऱ्याला इझिली तुम्ही अनॉय करता, त्याच्या भावना दुखावता, अशा स्वरूपाचं. तर जनरली दुसऱ्यांच्या भावना दुखवणारा इरिटेबल पर्सन, याचा अपोजिट विचारलेला आहे आपल्याला. तर याचं तुमचं ॲमिएबिलिटी. ॲमिएबल म्हणजे व्हेरी फ्रेंडली, मनमिळावू स्वभावाचा, का तो दुसऱ्यांच्या भावनांचा कदर करतो, आदर करतो. त्यामुळे इथं याच्याकडे पेट्युलन्ससाठी तुम्हाला ॲमिएबिलिटी उत्तर अपेक्षित आहे. तर बाकीचे शब्द इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ग्रुम्पीनेस इट मीन्स द स्टेट ऑर क्वालिटी ऑफ बीइंग इझिली अनॉइड ऑर इरिटेबल. म्हणजे खूप पटकनी इरिटेट होईल अशा स्वरूपाचं बिहेवियर. पुढे दिलेलं पाहायचं. वॉशपिसनेस हा शब्द दिलेला आहे. इट मीन्स बॅड टेम्पर, म्हणजे थोडासा वाईट प्रवृत्तीचा, इरिटेबल व्यक्ती आहे, अनप्लिझंट आहे, अशा स्वरूपाचा आहे. आणि पिविशनेस लक्षात ठेवायचं. अ डिस्पोजिशन टू बी इझिली अनॉइड ऑर फेथफुल वेन ऑदर ट्रिवियल मॅटर. छोट्या छोट्या गोष्टींवरून इझिली तो अशा न क्रोधित होतो, रागीत होतो, अशा स्वरूपाचा. तर जनरली तुमचं सी मध्ये उत्तर तुमचं क्लिअर आहे. 3 मध्ये फिल इन द ब्लँक. आपलं करेक्ट ऑप्शन विचारलेलं आहे. व्हेनेवर वी गो फॉर अन आउटिंग माय वाईफ वॉन्ट्स टू बाय एव्हरीथिंग बट द किचन सिंक. ही इडियम याच्या अगोदर रिपीट नाही झालेली.
त्यामुळे ही नवीन आहे, लक्षात ठेवायची आता इन पुढच्या काळामध्ये. ठीक आहे. एव्हरीथिंग बट द किचन सिंक नावाची इडियम आहे. एव्हरीथिंग बट द किचन सिंक इट मीन्स ऑलमोस्ट ऑल दॅट यू कॅन इमॅजिन ऑफ समथिंग. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठवतील इमॅजिन करता त्या सगळ्याच गोष्टी. त्यामुळे इथं बघायचं ऑलमोस्ट एव्हरीथिंग वन कॅन थिंक. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचा दिलेला आहे डॉट डॉट गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. ही चर्चा करायला नको आहे, नो आर्टिकल येतं, कारण गोल्ड हे मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊन जेव्हा जनरल अर्थानं येतं तिथं आर्टिकल येत नाही आहे. जेव्हा हेच मटेरियल नाऊन एखादा व्यक्ती, ठिकाण, दुकान याच्या कॉन्टॅक्ट्समध्ये येतं तेव्हा तिथे द आर्टिकल घ्यावं लागतं. इथे आर्टिकलचा गरज नाही आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स आहे हर सेल्फ सॉ द बर्गलर. तर हर सेल्फ याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन किंवा इम्फॅटिक प्रोनाऊन म्हणू शकता. तर जनरल जेव्हा ते रिफ्लेक्सिव्ह म्हणून येतं, इम्फॅटिक म्हणून येतं, ते कधीच एकटं येत नाही सब्जेक्ट म्हणून. सब्जेक्ट म्हणून जर पर्सनल प्रोनाऊन जर आलं तर ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सी हे उत्तर अपेक्षित होतं. सी सॉ द बर्गलर. हर सेल्फ ऐवजी काय पाहिजे होतं? सी पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? किंवा सी हरसेल्फ सॉ द बर्गलर असं पण चाललं असतं. सी हरसेल्फ केलं असतं तर हा इम्फॅटिक प्रोनाऊन झाला असता, तो बरोबर आला असता. पण इम्फॅटिक प्रोनाऊन, रिलेटिव्ह प्रोनाऊन सब्जेक्ट म्हणून एकटा कधीच येत नाही. तर हे चुकलेलं आहे मित्रांनो. नन ऑफ दीज बॉईज इज हिअर. तर खूप ऑथेंटिक CBSEच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. नन ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं. तर मित्रांनो पुढे जे काही क्रियापद आहे एक वचनी पण चालतं आणि अनेक वचनी सुद्धा चालतं. तर मोस्टली आयोग एक वचनी क्रियापदाला बरोबर देते आणि अनेक वचनाला शक्यतो चुकीचं देते. पण बोथ आर ॲक्सेप्टेबल. त्यामुळे तर बी उत्तरात येणं अपेक्षित आहे. मग आता ए जर उत्तरात येत नाही तर ए आपण रिमूव्ह करा. हे 2 पर्याय जातात. आता उरलेल्या 2पैकी फक्त एकच कुठलं तरी बरोबर आहे. बीला जर बरोबर द्यायचं तर इथं 98चा पर्याय क्रमांक 1 अजिबात चुकणार नाही आहे. पुढे बघायचं पोप दॅन होम फ्यू मेन हॅड मोर व्हॅनिटी. आता यांनी खूप जुनं वाक्य विचारलं अगदी 16व्या-17व्या शतकातलं. पण हे वाक्य थोडंसं त्याला आपण क्लॅरिटी वाटत नाही वाक्यामध्ये आणि हे वाक्य खरोखरच चुकीचं आहे, त्यात काय वाद नाही. त्यामुळे बीला उत्तरात घ्या. आणि पुढे दिलेलं पाहायचं लिगेचर. तुम्हाला काय करायचे आता एकमेकाला ते मॅच करायचे. लिगेचर म्हणजे काहीतरी बांधण्यासाठी वापरले जाणारी वस्तू. समथिंग दॅट इज यूज टू बाइंड. लिगेचर बांधण्यासाठी वापरली जाणारी वस्तू. इम्पास. इम्पास इट मीन्स अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड. तर आपण म्हणतो पूर्णपणे ठप्प होऊन बसलेले, ज्यातून कुठल्याही प्रकारची प्रोग्रेस, डेव्हलपमेंट जी आहे ही आपल्याला होताना दिसत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. क्वांट एसेन्शियल हा ऑलरेडी येऊन गेलेला शब्द एक्झाममध्ये. क्वांट एसेन्शियल आपण म्हणूया अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. त्याला आपण उत्तर येतं परफेक्ट ॲज अन एक्झाम्पल ऑर टाईप ऑफ पर्सन ऑर थिंग. आणि एक राहतं तुमचं क्विप. उत्तर एकच राहतं अ व्हेरी फनी ऑर क्लेवर रिमार्क. तर या ठिकाणी 1 साठी बी का हा 2 ठिकाणी दिलेला आहे, 2 साठी ए हा ह्या 2 ठिकाणी दिलेला आहे. पण मेजॉरिटीला मार्क करा पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. क्वांट एसेन्शियल 99 नंबर बघा. क्वांट एसेन्शियल दिलेलं आहे, याचा नंबर येतो 4 का जे एकाच ठिकाणी दिलेला आहे. आणि क्विपसाठी सी एकाच ठिकाणी दिलेलं आहे. तर 3 नंबरमध्ये करेक्ट उत्तर आहे. अँड द लास्ट वन चूज द ॲप्रोप्रिएट सेंटेन्स विच शोज द इंडिकेटिव्ह मूड. तर लक्षात ठेवा इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय काय येत असतं मित्रांनो. इंडिकेटिव्ह मूडमध्ये ऑल ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस, सगळे विधानार्थी वाक्य इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतात. ऑल WH टाईप यस नो टाईप क्वेश्चन. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स जे आहे हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर कंडिशनल क्लॉज टाईप 1 ज्याला आपण रिअल कंडिशन म्हणतो हे सुद्धा आपल्याला इंडिकेटिव्ह मूडमध्ये घ्यायचं आहे. पाहायचं रमा गोज टू स्कूल एव्हरी डे हे विधानार्थी वाक्य हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतं. 1 नंबरचं उत्तर आहे. वेट हिअर क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य आज्ञार्थक आहे, याच्यामधून इम्पेरेटिव्ह मूड येतो. लक्षात ठेवायचं काय इम्पॅरेटिव्ह मूड उत्तरात येतोय. लेटस गो लेटनं सुरू झालेलं वाक्य सुद्धा आज्ञार्थक आहे, तर मग इम्पेरेटिव्ह मूडमध्येच येणार आहे. इफ आय वेअर हिअर ही वुड सपोर्ट मी. ही वुड हिअर. तर लक्षात ठेवायचं इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ असेल तर हे येतं सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. कोणत्या मूडमध्ये येत असतं सब्जेक्टिव्ह. लक्षात ठेवायचं म्हणजे उत्तर तुमचं 1 मध्ये कन्फर्म आलं पाहिजे. त्यामुळे या पद्धतीनं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. पेपर हा इझी होता, त्यात कुठलीही शंका नाही. 1, 2, 3 प्रश्न
का जे त्याने खूप ऑड विचारली होती वाक्य, त्यामुळे तेवढी जर सोडली तर हा अगदी पेपर अगदी ऑल क्लिअर होता. इवन पॅराग्राफसुद्धा इझी होता. त्यामुळे अपेक्षा होतो का तुमचा जर पेपर 100% अटेम्प्ट झालेला असेल तर या ठिकाणी मित्रांनो 80+ मार्क्स आउट ऑफ 100 प्रश्न बरोबर यायला हरकत नाही. आणि इंग्लिशमध्ये किमान 40 किंवा 40, 41, 42पर्यंत जायला सुद्धा हरकत नव्हती. अपेक्षा करतो तुम्हाला हे आजच्या विश्लेषण जे ते समजलेलं असेल. तर ह्या पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण आहे मित्रांनो. हा यूट्यूबचा लेक्चर आहे, तर मी आपल्या ॲपमध्ये याला अजून डिटेल स्वरूपामध्ये व्यक्त करतो आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अनेक नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहे. आणि जे कोणी अजून राहिलं असेल बॅच जॉईन करायचं तर नक्की जॉईन करा. फक्त 249 रुपयामध्ये अफलातून कंटेंट दिलेला आहे. तुमच्या मनात जो कुठला पेपर आठवेल तो पेपर आठवा आणि आपल्या ॲपमध्ये चेक करा. 100% तुम्हाला उत्तर म्हणजे तुम्हाला तिथं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मिळून जाईल. चला आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया मित्रांनो. तर पुढच्या लेक्चरमध्ये असाच एखादा इनोव्हेटिव्ह घेऊन व्हिडिओ मी तुम्हाला भेटतो. थँक्यू.